नमस्कार प्रेक्षकांनो, जुळली गाडगच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की आता मामा इराला घेऊन धैर्यच्या घरी आलेला असतो. तर मामा खूप चिडलेला असतो आता धैर्यच्या आईवर, कारण धैर्यमुळे इराला खूप सहन करावं लागलं, त्याच्यामुळे तिला वाट बघावी लागली धैर्यची, म्हणून तो खूप चिडलेला असतो मामा. तेव्हा आता मामा स्वतःच धैर्यच्या घरी इराला घेऊन येतो. तर आता इरा खूप खुश असते धैर्यला पाहून, पण चिडचिड पण झालेली असते तिची, कारण ती धैर्याने कोणत्या मुलीला वाचवलं, तिला वाचवण्याच्या नादामध्ये मला घ्यायला आलेले नाही असं म्हणून तिला खूप वाईट वाटत असतं. तर आता इकडे धैर्याचा मामा आता धैर्याच्या आईला खूप त्रास देत असतो आणि खूप ब्लॅकमेल करत असतो. तर आता इकडे धैर्याची आई म्हणते, प्लीज सांगू नको ना रे, कोणालाच सांगू नको, मी तू जसं म्हणशील तसं करेन मी, पण प्लीज कोणाला हे गुपित सांगू नको असं म्हणते. तेव्हा आता त्याचा मामा चांगलाच त्याच्या आईला नाचवत असतो. तर आता इकडे इरा किचनमध्ये आलेली असते. तर आता धैर्याची वहिनी म्हणते की हा भाऊजींचा चहा आहे, हा मी घेऊन जाते. तेव्हा आता इरा म्हणते, हा धैर्याचा चहा आहे का, तर मी घेऊन जाते. तेव्हा आता ती म्हणते, तिची वहिनी म्हणते, अहो राहू द्या, अजून आता तर आले, तुम्ही कशाला नेतात, मी नेते ना. तेव्हा आता इरा पळतच लाजत धैर्याच्या रूममध्ये जाते आणि चहा ठेवते. तर तिला असं वाटतं की धैर्य बाथरूममध्ये आंघोळ करताय, तेव्हा तिथं त्याच्यासाठी कपडेसुद्धा काढून ठेवते वगैरे. आणि मग धैर्य बाथरूममधनं बाहेर येतो, तेव्हा आता बघतो तर काय कपडे काढलेले होते, पण आता धैर्य ते कपडे तिच्या हातून हिसकवतो आणि म्हणतो, मला हे कपडे नाही घालायचे, मला जे आवडतात तेच कपडे मी घालणार. तर ते कपडे तो ठेवून देतो आणि त्याला जे आवडतात तेच कपडे तो घालतो. तेव्हा आता इरा म्हणते, चहा आणलाय तुमच्यासाठी. तर तो म्हणतो की ठेवा चहा, मी घेईल नंतर, तुमच्या हाताला बघू का काय झालं आहे ते. तेव्हा आता धैर्य म्हणतो, नाही नको, तुम्ही आता निघा इथनं, कारण मला चेंज करायचे आहे, मी चहा घेऊन घेईल नंतर असं म्हणून आता ती धैर्य तिला पाठवण्याचा प्रयत्न करत असतो. पण इराचं लक्ष नेमकं त्या सावीच्या कानातल्या जवळ जातं. सावीच्या कानातलं धैर्याच्या गादीवर पडलेलं असतं. तेव्हा आता ती त्याच्याकडे कानातल्याकडे बघत असते. तर धैर्य म्हणतो, काय चाललंय, तुम्हाला निघा म्हटलं ना, निघा तुम्ही, मी करते. तेव्हा आता ती तिथून निघून जाते. तर आता इकडे सावी खूप टेन्शनमध्ये आलेली असते, कारण ती न्यूजवर बघते की भाऊंना अटक होण्याची शक्यतासुद्धा आहे, भाऊंना अटकसुद्धा होऊ शकते, कारण ती शाळा पडण्याच्या याच्यात होती आणि भाऊंनी मुलांना त्या शाळेमध्ये ठेवलं, म्हणून त्यांना अटक होण्याची शक्यता असते. तर आता सावीला खूप राग येतो की शाळा चांगली आहे, पण कोणीतरी काहीतरी केलं म्हणून ते शाळा पडली, नाही तर अशी शाळा मजबूत आहे, पडणार नाही, एवढी मजबूत आहे शाळा. तेव्हा आता सावी तिच्या एका मुलाला बोलवते आणि म्हणते की तू मोबाईल धर आणि व्हिडिओ बनव माझा. तेव्हा आता सावी म्हणते की शाळा इतकी जुनीसुद्धा नाही आहे, शाळा एकदम मजबूत आहे, पण ते कसं घडलं, काय घडलं हे अजून आम्हाला सुद्धा माहीत नाही आहे, पण आम्ही त्या कोणी केलं ते त्याचा शोध घेतो आहे. पण आमचे भाऊ असं करणारच नाही. भाऊ लहानपणापासून मुलांना एवढी चांगली शिकवण देतात आणि ते कशाला असं करतील की पडत्या शाळेत कशाला मुलांना ठेवतील, असं तर ती व्हिडिओ बनवत असते. तर आता दुसरीकडे सावी हॉस्पिटलमध्ये आलेली असते. हॉस्पिटलमध्ये तिला तिची बहीण भाऊ भेटतात. तेव्हा ते म्हणतात, काय गं सावी, कसं झालं. तेव्हा त्या सावी सगळा झालेला प्रकार सांगत असते की त्या ठिकाणी मी म्हणजे ज्या ठिकाणी झालं त्या ठिकाणी मी तिथे शाळेजवळच होती, बरं की मला लगेच जाता आलं आणि माझ्यासोबत धैर्यसुद्धा होते, धैर्याने सुद्धा खूप मदत केली आपल्याला, असं ते सांगत असते. तेव्हा आता ते चिंगेला बघायला जातात. तर चिंगी आता खूप चांगली झालेली असते. तेव्हा डॉक्टर तिला चेकअप वगैरे करतात आणि म्हणतात की चिंगी आता बरी झाली आहे, तुम्ही तिला आता घरी घेऊन जाऊ शकतात, कारण तिची तब्येत आता बरी, फक्त घरी काळजी घ्यावी लागेल तुम्हाला, असं म्हणते डॉक्टर. तेव्हा आता सावी म्हणते, हो ठीक आहे. तर आता इकडे धैर्य हॉस्पिटलचं बिल भरण्यासाठी आलेला असतो. तर तो आता काउंटरवर आलेला असतो आणि म्हणतो की किती झालं त्या मुलांचं बिल, सगळं या कार्डमधून पेमेंट करून टाका. तेव्हा आता तो काउंटरवाला त्या मुलांचं बिल, जेवढंही बिल झालं तेवढं सगळं कट करून त्याला कार्ड देतो आणि धैर्य तिथून निघून जातो. तर आता सावी म्हणते, मी आलीच, जरा बिलाचं बघून आली, मी किती झालं पेमेंट काय करून आली मी. तेव्हा आता सावी काउंटरवर येते आणि म्हणते, दादा किती झालं बिल, ते काल एक मुलगीला ॲडमिट केलं होतं आणि काही बाकीचे मुलंसुद्धा होते, त्यांनासुद्धा थोडं लागलेलं होतं, तर किती बिल झालं. तेव्हा आता ती नाव सांगते. नंतर आता तो चेक करतो, तर तो म्हणतो झालं हे बिल. तर ती म्हणते, कोणी केलं, नाव सांगतात का मला.
तेव्हा आता तो म्हणतो धैर्य मुजुमदार यांनी केलं. तेव्हा तिला आता हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर आता धैर्यने एवढं बिल केलं, बिलाचं पेमेंट केलं, तर आता तिला खूप मोठा धक्का बसतो. तेव्हा आता ती पण त्याच्या प्रेमात पडायला. आता धैर्य बाहेरच असतो अजून हॉस्पिटलच्या. तर आता चिंगीची सुट्टी झालेली असते, तर ते सावी सगळ्या मुलांना घेऊन आता गाडी करते आणि गाडीमध्ये बसवून मुलांना घेऊन जाते. तेव्हा आता त्या ठिकाणी बाहेर धैर्य असतो, तर सावी त्याच्याकडे बघते. तर आता ती तिच्या भावाला सांगते की बाळा मुलांना जरा मध्ये बसव, बघ यांच्याकडे मी जरा आलीच बिलाचं किती पैसे झाले विचारून धैर्य सरांना. तेव्हा आता ती जाते धैर्यजवळ आणि म्हणते बिलाचे किती पैसे झाले. तेव्हा आता धैर्य म्हणतो असू द्या मी पेमेंट केलं आहे. तो सांगतच नाही तिला किती झाले. तर आता पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी धैर्यसुद्धा भाऊंच्या शाळेमध्ये आलेलं असतं. सगळे मुलं, धैर्य आणि सावीसुद्धा आलेली असते. तर आता भाऊ मुलांकडे पाहून खूप आतुरतेने पाहत असतात, त्यांच्या डोळ्यात पाणी येत असतं. तर आता धैर्याला पाहून तिथले मुलं खूप चिडलेले असतात. एक मुलगा तर इतका चिडलेला असतो, तो म्हणतो आमची शाळा तुम्ही हडप करणार का, थांब बघतोस आता याची काय करायचं ते. तेव्हा आता तो गोट्या काढतो आणि त्या गोट्याने आता डायरेक्ट धैर्याचं डोकंच फोडणार असतो. पण तेवढ्यात आता सावीचं लक्ष जातं. सावी आता त्या मुलाकडे बघते, तर तो आता गोटी मारणार असतोच. आता सावी धैर्याला तिच्याजवळ ओढते आणि ती गोटी त्या मडक्याला लागून पडते खाली, तर ते मडकं फुटतं. तर आता सगळे शॉक होतात. तेव्हा भाऊ म्हणतात लागलं तर नाही ना, कोणी केलं हे, कोणी केलं हे, कोणीच बोलत नाही. पण सावीला माहिती असतं की त्या मुलाने केलं आहे, पण तरी सावीसुद्धा बोलत नाही. तर आता सावी धैर्याला ओढते. तर आता धैर्य तिच्याकडे प्रेमाने बघत असतो, तर सावीसुद्धा त्याच्याकडे प्रेमाने बघत असते. तर आता ह्या दोघांमध्ये आता इथेच प्रेम होतं की काय, कारण दोघंही एकमेकांच्या प्रेमामध्ये पडलेले असतात आणि आता त्यांचं प्रेम प्रकरण चालू होतं. तर आता या ठिकाणी सावीने धैर्याचा जीव वाचवला असतो, त्याच्यामुळे धैर्य अजून जास्तच तिच्या प्रेमामध्ये पडतो. तर आता मंडळी पुढे आता धैर्याचा मामा धैर्याच्या आईला म्हणतो हे बघ ताई, तुझ्याजवळ आता 2 हप्ते देतोय मी, 14 दिवसात तू आता धैर्याला तयार कर माझ्या मुलीच्या लग्नासाठी. किती दिवस थांबायचं तुझ्या माझ्या मुलीच्या लग्नासाठी. माझ्या मुलीचं लग्न तुझ्या मुलासोबत झालं पाहिजे, हा तुझाही शब्द आहे आणि माझाही शब्द आहे. जर कधी तू नाही केलं तर मी सगळी बोंबाबोंब करून देईल. बाहेर ते न्यूजमध्ये जाण्याच्या ऐवजी पहिले तुझ्या मुलांना सांगेल काय न्यूज आहे ती, तेव्हाच मी बाहेर जाऊ दे, असं तो तिला आता ब्लॅकमेल करतो. तेव्हा आता धैर्याची आई म्हणते नाही दादा, कोणाला सांगू नको, तू जे म्हणशील ते करते, मी धैर्याला 14 दिवसात तयार करते लग्नासाठी, असं आता ती म्हणते. ती खूप घाबरलेली असते कारण तिचा भाऊ तिला ब्लॅकमेल करत असतो. तर आता इरासुद्धा धैर्याच्या प्रेमामध्ये असते. तिलाही असं वाटतं की धैर्याचं लग्न माझ्यासोबत व्हायला पाहिजे आणि माझं लग्न धैर्यासोबत व्हायला पाहिजे. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.